नाही काय. हॅलो गाईज, नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे MJ मोटो ब्लॉग या चॅनलवरती. तर आपण चाललो आहे अष्टविनायक राईडवरती. 3 दिवसाची राईड असणार आहे. पवित्र असे गणपती बाप्पांची 8 मंदिरं आपण कवर करणार आहोत. 2 नाईट स्टे आणि 3 दिवस. तर आपल्यासोबत आहे बाबू रोहित पोटले. तर ही त्याची गाडी आहे, बघू शकता, V-Strom. आणि ही आपली लालपरी एक्स्ट्रीम. टॉप बॉक्स वगैरे लावलेला आहे, फुल रेडी आहे, निघायचं आहे. तर बाकी सर्व डिटेल्स तुम्हाला बाईकवरती सांगतो. तर हॅलो गाईज, वाजलेत 4:30 आणि आज फ्रायडे आहे, 31 तारीख आहे. आपण आपली अष्टविनायक राईडला चाललो आहे. खूप दिवसापासून प्लॅनिंग चालू होतं आमचं अष्टविनायक राईड करायची. तर 3 दिवसाची राईड असणार आहे. 2 नाईट स्टे असणार आहे आणि 3 डेज असणार. तर आपलं रूट प्लॅनिंग असं काय आहे ते मी थोडं सांगतो तुम्हाला. पहिला आपण महाडचा गणपती करणार आहे, नंतरला महाड, पाली आणि नंतर थेऊरला स्टे करणार आहे. त्याच्यानंतरला मग दुसऱ्या दिवशी मोरगावचा मोरेश्वर किंवा मयुरेश्वर, दोन काही मयुरेश्वर, नंतर सिद्धटेक, त्याच्यानंतर रांजणगावला आपण नाईटला स्टे करणार. आणि त्याच्यानंतरला तिसऱ्या दिवशी लेण्याद्री आणि ओझर असे. आणि रिटर्नचा प्रवास आपला माळशेज घाटने करायचा आहे रिटर्न येताना. तर बघू कसं काय होतं ते. माझी पण फर्स्ट राईडच आहे एवढी मोठी. याच्या आधी कधी म्हणजे असं स्टेवाल्यानं राईड केल्या नाहीत, वन डे राईड केल्यात खूप. तर मला पण लय एक्साइटमेंट आहे आणि माझ्या पण येते गाडीला चालवायला. यार, हा रस्ता एवढा खराब आहे ना, लय मोठे मोठे खड्डे आहेत या रस्त्यावरती आणि टर्निंगवरती. आज फ्रायडे, वीकडे, त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे रस्त्यावरती. वीकेंड सारखे कोण रायडर्स पण दिसत नाहीत आज. आपणच फक्त निघालो आहे. अरे अरे अरे, मी आपल्या एक्स्ट्रीमवरती टॉप बॉक्स लावला आहे. ते मला थोडं प्रॉब्लेम फेस होत आहेत, जसं हँडल वॉबलिंग वगैरे असं थोडंफार प्रॉब्लेम येतो. हाय स्पीडवरती हँडल वॉबल होतं, त्याची थोडी भीती वाटते. पण होऊन जाईल, जसं जसं आपल्याला सवय होईल तसं मॅनेज होऊन जाईल. हो, ते मी तेच तुम्हाला एक स्पेसिफिक व्हिडिओ टाकणार होतो टॉप बॉक्सवरती. आपला टॉप बॉक्स आहे तो 45 लिटरचा आहे, ॲल्युमिनियम टॉप बॉक्स आहे. त्याचं थोडं वेट तर आहे,
पण मी बघत होतो फायबर बॉक्स ABS, तो काय आपल्याला मिळाला नाही, तर ॲल्युमिनियमचाच लावून घेतला. आणि त्याच्यानंतर पण तो जो रॅक लावला मी एक्स्ट्रीमचा, युनिव्हर्सल रॅक आहे तो, एक्स्ट्रीमचा लावलं, त्याच्यानंतर पण तो स्टेबल राहत नव्हता. तो जो आफ्टर मार्केट रॅक लावला होता तो पण शेक होत होता, म्हणजे तो लोड एवढा कॅरी करू शकत नव्हता. तो खड्ड्यामध्ये वगैरे ना टॉप बॉक्स खूप हालायचा. तर मग एक चांगला वेल्डर वगैरे बघितला आणि त्याच्याकडे थोडं एक्स्ट्रा फिटिंग वगैरे करून घेतलं, त्याचं मॉडिफिकेशन करून घेतलं थोडंफार. आता स्टेबल आहे, व्यवस्थित आहे. बघू आता राईडमध्ये कळेलच काय कसं काय झालं आहे ते फिटिंग वगैरे. तर भाई आता टोल नाका येईल पुढे, त्याच्यानंतरला आपला मुंबई पुणे ओल्ड हायवे. तो एक रूट एक नंबर वाटतो भाई मला, मस्त वाटतं तो रूट. हा टोल नाका आला आहे. तर भाई गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. सकाळ झालेली आहे आणि आपण पण पोचलो आहे आपल्या पहिल्या गणपतीच्या इथे महाडला. आता इथून राईट आहे आणि आतमध्ये गावामध्ये जायचा रस्ता आहे. तर हा मारला राईट आपला, इथून काहीतरी 2-3 किलोमीटर आहे ऑलमोस्ट. तसं काही बघायला गेलं तर मोरगावचा मयुरेश्वर हा अष्टविनायकमधला पहिला गणपती आहे आणि तिथूनच राईड सुरू होते, म्हणजे दर्शन सुरू करायचं असतं आणि तिथेच संपवायचं असतं. पण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे, त्याच्यामुळे काय व्ह्यू आहे यार, व्ह्यू बघा भाई मस्त. तर हां, आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे त्याच्यामुळे आपण तर पोचलो आपण गाईस. हे जे बाजूला प्रसादाची वगैरे दुकानं असतात ती आहेत, अजून काही ओपन नाही झालेत. काहीच अजून कोणतंच दुकान ओपन नाही झालं. तर इथंच पार्किंगला वगैरे लावतो. सर्व सामान सर्व आपलं टॉप बॉक्समध्ये जाऊ दे, नाही कारण पाऊस येतो ना, भिजून जाईल सर्व. आपण पोचलोय वर्धविनायक महाडला, महडला सॉरी महडला पोचले. आणि वाजलेत किती बाबू? 6:30 वाजले. 4:30 वाजता निघालेलो, तरी लेटच झालेलं थोडं. फ्यूल अप वगैरे करून मग पुढे निघालो. तर आता दर्शनाला चाललो आतमध्ये. आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढायला तर आतमध्ये अलाउड नाही गाईज रेकॉर्डिंग वगैरे. तर गाईज वर्धविनायक म्हणजे भक्तांना वरदान देणारे गणपती बाप्पा, आणि ही मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे, स्वतः प्रकट झाली असं म्हणतात. तर गाईज हे गावदेवी मंदिर आहे
मेन गणपतीच्या मंदिराच्या बाजूलाच आहे. आता पाऊस लागतो जोरात. आता असं वाटतंय की रेनकोट वगैरे घालायला लागतील. आता इथपर्यंत येईपर्यंत तर पाऊस नव्हता, पण आता जरा चालू झाला आहे पाऊस. तर गाईज दर्शन एकदम व्यवस्थित झालं आणि गर्दी वगैरे पण नव्हती बिलकुल. थोडं दर्शन घेतल्यानंतर तिथे बसलेलं पण होतो आम्ही. थोडंफार टाईम स्पेंड केला तिथे बसून आणि आता निघाले आपल्या नेक्स्ट गणपतीकडे. नेक्स्ट गणपती आहे आपला पालीचा बल्लाळेश्वर. आणि महाडवरून पाली समथिंग 38 किलोमीटर दाखवतो आहे मॅपवरती. तर तुम्ही समजू शकता की जास्त डिफरन्स नाही. एक तास दाखवतो आहे. आता थोडा पाऊस पण जोरात चालू आहे, तर थोडा जास्त टाईम लागू शकतो कारण जास्त स्पीडमध्ये चालवत नाही. 1 तास दाखवतो आहे मॅपवरती. मला तर वाटतं पाऊस आज दिवसभर राहणार आहे. आज काय खरं नाही. पूर्ण भिजवलं आहे आत्ताच पावसाने. विंडशीटर घातलं आहे तरी पण थोडंफार भिजलं आहे आतमध्ये. आय थिंक रोहितने पहिला पण गणपती केला वाटतं पाळीचा. तर तो सांगत होता की ह्याच्या पुढचा रस्ता खूप भारी आहे. सिनरी एकदम मस्त रस्ता आहे. बघू. ऑलमोस्ट पोचलो आहे आपण पालीला. इथेच गेट दाखवते कुठेतरी.
समोरच गेट आहे. तर हा आहे मेन गेट. इथून पुढे इथे राईट साईडला इथे पे अँड पार्क आहे. इथे तुम्ही तुमच्या 4 व्हीलर 2 व्हीलर लावू शकता. पे अँड पार्क आहे. ठीक आहे. आता इथे रस्त्यावरती ते लावून आहे, तर बेस्ट आहे की इथेच लावलं. आणि मंदिराच्या बाजूलाच आहे. जास्त नाही किती 20 रुपये की काहीतरी बाईकचे घेतात. ओके, ठीक आहे. तर फटाफट गाड्या लावूया आणि जाऊया दर्शनाला. हा पाऊस पण थोडा थांबला आहे, तर पटकन दर्शन घेऊन घेऊ. आणि आपला टॉप बॉक्स आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं. आपली टँक बॅग काढून आपल्या टॉप बॉक्समध्ये टाकली की विषय संपला. फक्त हेल्मेट कॅरी करायला लागतं हातातून. हे काही एवढं इझी आहे, म्हणजे एवढं काय कठीण आहे. तर गाईज, बल्लाळ हे बाप्पांच्या एका महान भक्ताचं नाव होतं आणि त्यांच्या नावावरून या बाप्पांना, या गणपतीला बल्लाळेश्वर असं नाव पडलं. आणि बल्लाळेश्वर या गणपतीची सोन डाव्या बाजूला असून बाप्पांच्या डोळ्यामध्ये हिरे जडलेले आहेत. हे आपले बाप्पा इथे असं बाहेरून गेट आहे आणि हा समोर तलाव. एक असं बघा, कासव तिथे बघा, इकडे वरती चढून बसलाय आणि हा आपलं दर्शन झालेलं आहे. भूक लागलेली तर काहीतरी खायला भेटलं, काहीतरी म्हणजे ॲज युजल जे डेली आपला मेन्यू असतो तोच. तर नेक्स्ट थेऊरला तर फटाफट खातो आणि नंतर भेटतो. तर गाईज, आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे प्रॉपर. इथे पण काय गर्दी नव्हती, मस्त दर्शन घ्यायला भेटलं. आणि आपला नाश्ता वगैरे आपण केलं आहे. वाजले तर 10:30. तर भूक लागलेली म्हणून तिथेच नाश्ता केला. आणि आता आता आपण थेऊरला जाणार आहे, चिंतामणी. तर थेऊरचं चिंतामणी तर थोडा डिस्टन्स थोडा मोठा आहे, म्हणजे 138 किलोमीटर दाखवते काहीतरी गुगल मॅपवरती. 4 तास दाखवत आहे, 4 तास 30 मिनिट असं दाखवत आहे. तर आम्ही जेवण वगैरे करून घेतलं आणि हा पाऊस जो निघालो आणि पाऊस चालू झाला, जोरजोरात पाऊस पडतो. आज काय भिजवणारच आहे पूर्ण. आता लोणावळा घाट आपल्याला लागेल आता पुढे. पावसाने लय डोकं खराब केलं यार. तर आता लोणावळा घाट चालू झाला आहे, घाटातच आहे आपण. रस्त्याचे काम वगैरे चालू आहे, बॅरिगेट वगैरे लावले. पावसामध्ये कुठलं काम करतात मला ते कळत नाही. अच्छा, ते झाडं वगैरे पण क्लीन करतायत ते तिकडचे, अपघात होऊ नये म्हणून झाडं वगैरे क्लीन करतात तिकडचे, आजूबाजूच्या रस्त्याच्या आजूबाजूचे.
पावसाचा आवाज असा टपाटप येतोय ना. आय थिंक कॅमेरामध्ये पण माईकमध्ये पण येत असेल आवाज. टाकटूक 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 एवढा जोरात येतोय, मला ऐकायला येते. बर्फ पडते. अरे 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 अच्छा गावात येडाच आहे. कशाला उगाच एवढी घाई करायची. आता काय झालं असतं तर उगाच टेम्पोवाल्यांच्या जास्त साईडने जात तरी पण तिथूनच जातोय तो भाई. त्याला तोच गॅप मारायचा आहे. उघड झाला भावाचा. हे भाई एक तर एवढा पाऊस पडतोय, त्यामध्ये टेम्पोवाल्यांच्या आजूबाजूने एवढे कशाला गॅप मारायचे उगाच. आणि एक तर त्याची गाडी पण लोड आहे पूर्ण आणि घाटावरती आहे. कशाला एवढे हे करायचे. हा दादा बघा ना, एकदम त्याच्याकडे पण काहीतरी सुपर मिटिओर आहे वाटतं. आणि एकदम कसं प्रॉपर चाललंय, फील घेत एकदम एकदम रोडच्या पावसाचे फील घेत चाललंय. एकदम जरा पण घाई नाही करत आहे. मस्त चाललंय एकदम फील घेत. 40-50 40-50. अरे गाडीला काय झालं, अचानक बंद झाली. चालू आहे भाई. हा झाली झाली. अरे काय होतंय, काय ओव्हर हीट वगैरे झाले काय. हे घाट चढून हाय RPM वरती ओव्हर हीट चालू हो. काय हुआ भैया. फक झाली जरा. साला टेंशन देती है रे. तर आता आपण ते सेल्फी पॉईंट वगैरे बोलतात ना काय, ते जिथे स्टंट वगैरे करत असतात तिथे. आणि वाजले तर 11 11:30 वाजले असतील, पण अजून पण मजबूत धुकं आहे एकदम. म्हणजे काही दिसतच नाही बघा ना, पूर्ण धुकं धुकं आहे आणि काही दिसत नाही ते. आणि जास्त कोण लोक आहेत ना, म्हणजे रायडर्स वगैरे पण आहेत ना. ते आय थिंक सो लोकल वगैरे आणि जे आमच्यासारखे आहेत तेच आले.
तर काही चहासाठी थांबायचा विचार चालू आहे, कारण पावसाने एवढं हैराण केलं की एक छोटासा चहा ब्रेक तर पाहिजे भाई. एकदम आतमध्ये पण कपडे ओले झाले पूर्ण. तर बघू पाहिजे भाई. थोडा चहा ब्रेक, थोडी एनर्जी. गाडी बाहेर निघायला लावले, आपली गाडी तिथे. तो भाई पाऊस एवढा आहे की आमची फाटली पूर्ण. आता चहा प्यायला थांबलोय. असे कपडे बघा कसे, सगळं ओलं झालंय. हेल्मेट पासून सगळं ओलं झालंय. हे बघा, बलकलावा, रुमाल. तर गाईस, तुम्हाला कळत असेल आपण कुठे पोचले. आपण पोचलोय पुण्यामध्ये. आणि पुण्याचं ट्रॅफिक किती डेंजर आहे हे तुम्हाला माहीतच असेल. पण आपण पण मुंबईकर आहे, रस्ता काढायला येतो आपल्याला. साईडनी गॅप मारत जाऊ पुढे राचकन. अरे भाई, हे टेम्पोवाले जे साईडनी जातात ना, त्यांच्या टायरनी एवढी माती उडते ना अंगावरती, चिखल. कॅमेरा बसून घेतो पहिला. लय डेंजर. वायझर उघडा असला तर पूर्ण डोळ्यात वगैरे जाते पूर्ण माती. तर आज आपण पोचलोय थेऊरला. आता सर्वात पहिलं हॉटेल बघायचं आहे. हॉटेल बघितलं की फ्रेश वगैरे होऊन मग दर्शनाला जाऊ. आणि हॉटेल बघणंच मुश्किल आहे.
वाहनतळ. आपल्याला पार्किंगवालं हॉटेल बघायचं आहे, त्याच्यामुळे थोडा बजेट आपला गडबड होणार आहे. तर गाईज रूम फायनल झालेला आहे. इथेच घेतला रूम आणि थोडा पसारा आहे. तर आवडतं थोडं फ्रेश वगैरे होऊन मग भेटू आपण. ओके. बाबूजीला आंघोळीला इथे सर्व आवरावर चालू आहे. आवरावर चालू आहे. हॅलो गाईज, आपण आता रूमवरती रूम घेतला आहे. 500 रुपयाला मिळाला असा काय रूम आहे, तुम्ही बघू शकता. हा बेड आहे, हे सगळं पसारा असंच, गिअर्स वगैरे, टॉप बॉक्स, सगळा पसारा असंच आहे. ठीक आहे, 500 रुपयाला गाडीसाठी पार्किंग चांगली मिळाली, खालती पार्किंग वगैरे, त्याच्यामुळेच इकडे घेतला आम्ही. गाडी पार्किंग होती म्हणून, आणि बाजूलाच मंदिर आहे बाप्पांचं. तर आता चाललो आहे दर्शनाला. आता आंघोळ वगैरे झाले, आता दर्शनाला चाललो आहे. हॅलो गाईस, हे मंदिर आहे, हा एंट्रन्स आहे असं. इथून आतमध्ये बघू, जर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग वगैरे अलाउड असेल तर दाखवेल तुम्हाला. बाप्पा इथे आहेत आतमध्ये. हा बाबू कधीपासून धावतोय इकडे. बघू, आतमध्ये तर देणार नाही, जसं सर्व मंदिरांमध्ये झालं आहे. आतमध्ये वगैरे शूटिंग आणि फोटोज अलाउड नाहीत, तर बाहेरचंच जे आहे ते दाखवतो. आता टाळ्या वगैरे पडून आलो आणि त्या भटजी काकांनी आम्हाला एक इन्फॉर्मेशन दिली की ही जी गणपतीची मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे आणि द्वापर युगमधली मूर्ती आहे ही. भगवान श्रीकृष्णांच्या काळातली मूर्ती आहे ही. तर भारी आहे, म्हणजे खूप पॉझिटिव्ह वाईब आहे इथे आणि मस्त वाटतं इथे. जागा पण एकदम मस्तच आहे.